पत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या सुरुवात करूया। मुंबई गोवा महामार्गावरील प्रलंबित बायपासच्या कामांबाबत विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सविस्तर माहिती देत गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन असल्याचं सांगितलं। वडखळ बायपास पूर्ण झाला असून माणगाव आणि इंदापूर बायपासची कामं वेगाने सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वसई नालासोपारा विरार परिसरात दर पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून उपनगरीय रेल्वे वाहतूक अनेकदा ठप्प होत असल्यानं पश्चिम रेल्वेनं या भागातील रेल्वे रुळांची पातळी तब्बल 400 मिलीमीटरनं उंचावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यामुळे भविष्यात अतिवृष्टीच्या काळातही रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे। कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असला तरी पूरस्थिती नियंत्रणात आहे। जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी 24 नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत। 3 नद्यांच्या परिसरावर प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील काळू नदी, रायगडमधील नागोठणे येथील अंबा नदी आणि रत्नागिरीमधील खेड येथील जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। अंबा नदीनं धोका पातळी देखील ओलांडल्यानं इकडे प्रशासन आता सतर्क आहे। राज्यात पावसाचा जोर ओसरला असून नद्यांचा पूरही ओसरू लागलाय। गेले काही दिवस पडलेल्या पावसानं तळाला गेलेल्या धरणांमध्ये 41% पाणीसाठा झालाय। दरम्यान येत्या काही दिवसात पावसाची विश्रांतीच असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, तर विदर्भ मराठवाडा मात्र कोरडाच पडलेला आहे। राज्याच्या विकासाची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आता प्रवाशांच्या खिशाला परवडत नाहीये। तर महामार्गावर ठिकठिकाणी थाटलेल्या हॉटेल चालकांकडून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू असून 10 रुपयांचा चहा 30 रुपयांना, वडापाव, उपमा, पोहे 76 रुपयांना तर 50 ते 60 रुपयांची पुरी भाजी थेट 200 रुपयांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यंदा अमरनाथ ही यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या 5व्या दिवशी गुंफेतील बर्फाचं शिवलिंग पूर्णपणे वितळलंय, तरीही भाविकांच्या श्रद्धेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही। उलट यात्रेच्या पहिल्या 6 दिवसात गेल्या वर्षाच्या तुलनेत 30%हून अधिक भाविकांनी दर्शन घेत नवा विक्रम नोंदवलाय। मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। 7ही तलावांमध्ये एकूण 7,02,260 दशलक्ष लिटर पाणी साठलं असून हा साठा एकूण क्षमतेच्या जवळपास 50% आहे। यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच जलसाठ्यानं 50%च्या उंबरठ्याला गाठले। ऊर्जा बचत, वीज खर्चात कपात आणि हरित ऊर्जेचा वापर वाढवण्याच्या उद्देशानं राज्यमार्ग परिवहन महामंडळानं राज्यातील विविध आगार, बस स्थानकं, विभागीय कार्यालय आणि कार्यशाळांच्या छतावर 2.575 मेगावॅट क्षमतेचं सौर रूफटॉप प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी 11,37,800 रुपयांचा खर्च अपेक्षित असून प्रकल्पात 5 वर्षांच्या सर्वसमावेशक देखभाल आणि दुरुस्तीचाही समावेश आहे। विना तिकीट आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांविरोधात पश्चिम रेल्वेनं कारवाईचा बडगा उगारला असून एप्रिल ते जून 2026 या 3 महिन्यात 9.50 लाखांहून अधिक फुकट्यांकडून 69 कोटी रुपयांचा दंड वसूल केलाय। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एकूण 60 कोटी रुपये वसूल केले होते, त्यामध्ये 17%हून अधिक वाढ झालेली आहे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन खात्यानं रिक्षा, टॅक्सी, ओला, उबर, रॅपिडो, स्कूल बस इत्यादी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांसाठी व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतलाय। त्या अनुषंगानं महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 मध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आल्या असून 16 ऑगस्टपासून या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये मुंबई आणि राज्याच्या काही भागात अतिवृष्टीच्या काळात 63 नागरिकांचे मृत्यू झालेत। त्यामध्ये 23 वीज पडून तर 25 बळी भिंत कोसळून गेलेले आहेत, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली। किमान विद्यार्थीपट नाही, मात्र प्राध्यापक नाहीत, पात्र प्राध्यापक नाहीयेत। त्याचप्रमाणे शिक्षणासाठी आवश्यक प्रयोगशाळा, ग्रंथालय, मैदानं या सुविधा देखील नसलेली 123 बोगस महाविद्यालयं राज्यात सुरू असल्याची बाब उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे। सरकारनंच याविषयीची कबुली दिली असून यामुळे या महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। मुंबईसह राज्यातील सर्व मॉलमधील गेमिंग झोनमध्ये सुरक्षेचे निकष काटेकोरपणे पाळले जात आहेत।
याचा राज्यव्यापी आढावा घेण्याच्या सूचना संबंधित आयुक्तांना देण्यात येतील। या आढाव्याचा अहवाल पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येईल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली। मिठी नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुरू असलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत सांडपाण्याचे प्रवाह वळवण्याच्या कामाच्या खर्चात 21 कोटींनी वाढ होणार आहे। त्यामुळे मूळ 604 कोटींचा प्रकल्प 625 कोटींवर जाणार आहे। वस्तू आणि सेवा कराच्या रचनेत 2022 मध्ये केलेल्या बदलांमुळे ही खर्चवाढ झाल्याचं कारण पुढे करण्यात आलं। मुंबईत सध्या धोकादायक झाडांचा मुद्दा गाजत असून त्यानिमित्तानं महानगरपालिकेच्या कारभारावर मुंबईकरांकडून टीका केली जाते। दरम्यान शहरातील सर्व वृक्ष संवर्धनाबाबत महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये अद्याप तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली नसल्याची गंभीर बाब नुकतीच समोर आलेली आहे। राज्यातील सरकारी वन तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या जमिनीवर 1 जानेवारी 2011 पूर्वी उभारण्यात आलेल्या सर्व झोपड्यांना सरकार पूर्ण संरक्षण देणार आहे। त्यांचे SRA म्हाडाच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन केलं जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। लोणावळा कर्जत घाट विभागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन होऊन रेल्वे मार्गाचं मोठं नुकसान झालंय। देखभाल दुरुस्तीच्या कामांना अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागण्याची शक्यता असल्यानं मध्य रेल्वेनं 10 ते 17 जुलै दरम्यान 22 नियमित आणि 8 विशेष अशा 29 गाड्या तात्पुरत्या रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। हार्बर रेल्वे मार्गावरील रोड स्थानकातील पुलाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पणही झालं आणि त्यानंतर आता या पुलाच्या खर्चात फेरफार झाल्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आलाय। रेल्वे प्रशासनानं सुचवलेल्या बदलांमुळे प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे। प्रकल्पाच्या खर्चात 18 कोटींची वाढ झाली असून खर्च 190 कोटींवरून 208 कोटींवर गेला। मुंबई उपनगरीय मध्य रेल्वेच्या दिव्यांगांसाठी आरक्षित डब्यांमध्ये मोठ्या प्रमाणात इतर प्रवासी घुसखोरी करत असून या घुसखोरांमुळे दिव्यांग प्रवाशांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे ही घुसखोरी रोखण्यासाठी आता दिव्यांगांच्या डब्यामध्ये RPF जवान तैनात केले जाणार असून हे जवान घुसखोर प्रवाशांवर कारवाई करणार आहेत। काही दिवस सतत सुरू असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या घाऊक बाजारावर पाहायला मिळतोय। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे, सातारा, सांगली, नाशिक, अहिल्यानगर आणि सोलापूरसह इतर जिल्ह्यातून APMC घाऊक बाजारात येणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांची संख्या जेमतेम 250 वर आलेली आहे। यामुळे निम्मी आवक कमी झाली आहे। कोल्हापूर मुंबई आणि मुंबई कोल्हापूर मार्गावरील महालक्ष्मी एक्सप्रेस गुरुवारपासून शुक्रवार 17 पर्यंत रद्द करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेनं याबाबतचं प्रसिद्ध पत्रक काढलेलं आहे। यासह लोणावळा कर्जत मार्गे धावणाऱ्या 22 रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्यात। त्यात सातारा, दादर, हुबळी, दादर या गाड्यांचाही समावेश आहे। मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं असून त्यातून लेप्टोस्पायरोसिस संसर्गाचा धोका वाढलेला आहे। त्यामुळे साचलेल्या पाण्यातून किंवा चिखलातून चाललेल्या नागरिकांनी 24 ते 72 तासांच्या आत वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिबंधात्मक औषधोपचार करून घ्यावेत असं आवाहन मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं केलंय। आता एक मोठी बातमी, पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील 14 रेल्वे गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द करण्यात आलेल्या आहेत। लोणावळा कर्जत रेल्वे मार्गावर कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वे विस्कळीत झाली आहे। 10 ते 17 जुलै दरम्यान या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, हुबळी दादर, दौंड इंदूर, मुंबई हैदराबाद आणि मुंबई चेन्नई अशा एकूण 14 गाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द केलेल्या आहेत। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। अहिल्यानगरच्या मुळा पाटबंधारे विभागाच्या टेंडर प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत। निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या 9 पैकी 8 निविदाधारकांना अपात्र ठरवून केवळ एकालाच पात्र ठरवल्याचा आरोप करत पाथर्डी येथील कंत्राटदार दत्तात्रय दराडे यांनी संपूर्ण निविदा प्रक्रियेची पुनर्तपासणी करण्याची मागणी केली आहे। योग्य कारवाई न झाल्यास 15 जुलैपासून आमरण उपोषणाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे। जळगाव तालुका पोलिसांनी बावरी टोळीतील 5 जणांना अटक करत 9 घरफोड्या आणि दुचाकी चोरीसह एकूण 10 गुन्ह्यांची उकल केली आहे। आरोपींकडून सुमारे 4.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। निवृत्ती नगरातील चोरीचा प्रयत्न एका तरुणाच्या प्रसंगावधानामुळे फसला होता आणि या प्रकरणानंतर पोलिसांनी परिसरातील 25 ते 30 CCTV फुटेज तपासून आरोपींचा माग काढला।
आंबेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेती, घरं, रस्ते आणि वीज पुरवठ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, तर ठिकठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप वळसे पाटील यांनी बाधित भागांचा दौरा करून अधिकाऱ्यांना पंचनामे तातडीनं पूर्ण करण्याचे आणि रस्ते आणि वीज पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याचे आदेश दिले। महाड नगरपालिकेमध्ये मुख्याधिकाऱ्यांना मारहाण केल्यानं नगरसेवक सूरज बामणेंसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पाणी प्रश्नावरून शाब्दिक बाचाबाची झाली, त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। परभणी महापालिकेचे महापौर सय्यद इक्बाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न खरं करणाऱ्याला एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। शेख रफीक असं या हल्लेखोराचं नाव आहे। शेख रफीक हा महापौरांना निवेदन देण्याच्या बहाण्यानं आला होता। यावेळी त्यानं महापौर यांच्यासोबत शाब्दिक वादही घातला होता। जळगावच्या धरणगाव तालुक्यात 100% पेरण्या पूर्ण झाल्या। तालुक्यात आतापर्यंत सरासरी 125 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। वेळेवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगो विमानसेवेच्या भुसावळच्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला। फ्लाईट वेळेवर सुटणार नसल्याची माहिती प्रवाशांना वेळेवर देण्यात आली नाही, त्यामुळे अनेक प्रवाशांना विमानतळावर तासनतास प्रतीक्षा करावी लागली। यामुळे प्रवाशांनी इंडिगोच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नदी नाल्यांच्या काठावर वसलेल्या नागपूर जिल्ह्यातील तब्बल 67 गावं यंदा पूर संवेदनशील असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। संभाव्य पूर परिस्थितीचा धोका लक्षात घेऊन या गावांसाठी जनजागृती, सुरक्षित स्थलांतर, बचाव पथकं आणि आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे। नागपूरच्या पिवळी नदी कामठी रोड भागातील इंदोर नमकीन प्रॉडक्ट्सच्या दुकानावर एफडीएनं धडक कारवाई केली आहे। यावेळी विक्रीसाठी ठेवलेल्या अन्नपदार्थांवर उत्पादन दिनांक, बॅच क्रमांक, परवाना क्रमांक आणि एक्सपायरीची माहिती नमूद नसल्याचंही निदर्शनास आलंय। कारवाई दरम्यान सुमारे 273 किलो अन्नसाठा, अंदाजे किंमत 61,800 रुपये माल नष्ट करण्यात आलाय। विदर्भात जून महिन्याच्या सुरुवातीला पावसानं ओढ दिली असली तरी जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे। 9 जुलैपर्यंत नागपूर विभागात सरासरीच्या 73.76% पावसाची नोंद झाली आहे। नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 335.8 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 160% पाऊस झालेला आहे। गुरुवारपासून मात्र पावसानं उसंत दिली असून 15 जुलैनंतरच विदर्भात पाऊस दमदार स्वरूपात परत येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुढची बातमी पाहूयात। आषाढी वारीचा आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आता जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयानं तयार केलेल्या पंढरपूर वारी इन द फुटस्टेप्स ऑफ सेंट्स या 22 मिनिटांच्या इंग्रजी माहितीपटाचा प्रीमियर शो मुंबईतील नरिमन पॉइंट येथील आयनॉक्स थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता। या प्रीमियरला देवेंद्र फडणवीस, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर आणि राम शिंदे उपस्थित होते। वारीची परंपरा आणि संत विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार करण्याचा हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येतंय। वॉर्नर ब्रदर डिस्कवरी चॅनलच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशा प्रकारची डॉक्युमेंटरी वारीवर तयार करण्यात आलेली आहे। ती आज आम्ही रिलीज केलेली आहे। वेगवेगळ्या भाषांमध्ये ही डॉक्युमेंटरी असणार आहे आणि जगभरामध्ये आपली वारी पोचावी, ही परंपरा पोचावी, या परंपरेमागचं उद्दिष्ट काय आहे, या परंपरेची प्रेरणा काय आहे, यात सहभागी होणाऱ्यांचे विचार काय आहेत आणि याची पद्धती काय, अशा सगळ्या गोष्टी या डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। कोकणातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेला रत्नागिरी, सातारा जिल्ह्यांना जोडणारा रघुवीर घाट पुढील 1 महिना पर्यटकांसाठी बंद करण्यात आलाय। ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसानंतर घाटातील रस्ता अनेक ठिकाणी खचला असून मोठमोठ्या दरडी कोसळल्यानं हा मार्ग धोकादायक बनलाय। पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी 9 जुलै ते 10 ऑगस्ट 2026 या कालावधीत प्रवेशबंदीचे आदेश जारी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या पंढरपूर कॉरिडॉरचं प्रथमच नगरसेवकांसमोर सादरीकरण करण्यात आलंय। या प्रकल्पात सुमारे 15 एकर जमिनीचं भूसंपादन होणार असून 1000 चौरस फुटाला 4 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे।
मंचर येथील गाजलेल्या दूध भेसळ आणि बनावट दूध निर्मिती प्रकरणाला नवं वळण प्राप्त झालंय. अटक करण्यात आलेल्या 13 आरोपींपैकी 6 जणांना घोडेगाव न्यायालयानं 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून उर्वरित 7 जणांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं. अमरावती जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका बसल्यानं शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. पेरणीनंतर 10 दिवस उलटूनही सोयाबीन उगवलं नसल्यानं खारतळेगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणीला सुरुवात केली आहे. या दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून प्रति एकर 30 ते 40 हजार रुपयांपर्यंत नुकसान झाल्याचा दावा करण्यात येतोय. कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं उसंत घेतल्यानं सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी आता ओसरू लागली आहे. पाणी पातळी 30 फुटांवरून कमी होऊन 25 फुटांवर आली आहे. चांदोली धरण परिसरात देखील पावसाची उघडीप पाहायला मिळते. बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमधील उच्चभ्रू परिसर असलेला पंडित कॉलनीमध्ये कोयत्याचा थरार रंगला. अल्पवयीन मुलांमध्ये झालेल्या राड्यातून थेट कोयता काढून वार करण्यात आलाय. या राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. सीसीटीव्हीचा आधार घेत अल्पवयीन मुलांचा आता शोध घेतला जातोय. नांदेड शहरातील मन्यार गल्ली परिसरात प्रतिबंधित पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची अवैध विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अन्न आणि औषध प्रशासन आणि नांदेड पोलिसांनी संयुक्त धडक मोहीम राबवून एका मोठ्या गोडाऊनवर धाड टाकली. गोडाऊनमधून तब्बल 37 प्रकारची पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनं आणि क्रीम्सचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेल्या या अवैध सौंदर्य प्रसाधनांची किंमत अंदाजे 50 ते 60 लाख रुपयांच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक नीलब रोहन यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली. यावेळी गोडाऊन मालकाला ताब्यात घेऊन सखोल तपास सुरू आहे. इतवारा पुलिस स्टेशन की हद्दी में इतवारा में कुछ पाकिस्तानी मेड कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स मिले हैं. तो वो ड्रग्स डिपार्टमेंट की साथ में उसके ऊपर कार्रवाई चल रही है. अभी इसमें आगे की कार्रवाई भी हो रही है.